असं हे चिकट होतं नाही ना का? इट इज नॅचरल. हे ना हां हे तर ठीक आहे, ते जुनं पान झालं त्याच्यामुळे ते गेलं. हां येस ओके. मला काय वाटलं सिगाटो का हा बघा आई ते सुरुवात झाली. येस सी सिक्स पण मी काही केलं नाही. इथपर्यंत थांबलेलं आहे. हां, पण रिकवर होतात ना, अंतरच तेवढं दिलं आपण येस त्याच्यामुळे आला तो पण त्याचं रिकवर झालं. रिकवर झाले. ओके ओके. Yes, yes. थोडंफार आलंय हां. आणि एक्सेस कोल्डमुळे पण सी सी Yes, 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 बिलकुल. हे पाणी राहायला नाही पाहिजे ना. हां ठीक आहे. जाऊया खाली. हां चला चला चलो. नमस्ते. प्लॉट तुम्ही बघत असाल येस 7x7. महाराष्ट्रातला हा पहिली लागवड आहे 7x7चा. डॉक्टर साहेबांचा प्लॉट आहे. आणि आता तुम्ही मागे 2-3 व्हिडिओ याचे बघितले असतील या प्लॉटचे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला यासाठी दाखवतो आहे, म्हणजे या प्लॉटला व्हिजिट यासाठी आम्ही करतो वारंवार की 7x7चा हा पहिला पॅटर्न आहे. आणि तोही आपल्या महाराष्ट्रामध्ये, जिथे 5x5 शिवाय शेतकरी बाहेर जात नाही त्यांच्यासाठी हा एक रोल मॉडेल असा प्लॉट आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यात जास्तीत जास्त अपडेट देण्याचा आपल्याला प्रयत्न करतो आहे. आता फ्लावरिंग जवळपास सुरू झालेली आहे आणि 1 महिना होऊन गेला तरी. 1.5 पण चालेल. हां एक काही- महिना होऊन हां. गेला आणि आता ही कंडिशन आहे. ओव्हर क्राउडिंग वाटते जरा थोडं. हां हां येस म्हणजे गॅपिंग थंडीत आलेलं गॅपिंग कमी आहे. थंडी झालेली आहे. पोटली पण झालेली आहे. हां हां हे सुरुवातीचे असतील. सुरुवातीचे सुरुवाती थंडीचे. सुरुवाती तुम्हाला बोललो मी. प्रॉब्लेम काय झाला, यावर्षी मेपासून तर नोव्हेंबरपर्यंत कंटिन्यू पाऊस आहे. 6 महिने पाऊस चालला. आणि पाऊस चालल्यामुळे जनरल काय झालं की आजपर्यंत म्हणजे आम्ही 10-15 वर्षामध्ये केळीचं असं बघितलं नाही. पण यावर्षी काय झालं की मेमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे जे 3-4 महिन्याचे बागा होत्या त्यांना सुद्धा सिगाटोका आलेलं. म्हणजे आजपर्यंत बघितलं नाही की बंच आल्यानंतर मग 6 महिन्यानंतर 7व्या महिन्यानंतर मग सिगाटोकाला सुरुवात होते. पण जे छोटे छोटे रोप होते त्यांना सुद्धा सिगाटोका आलेला तर होता. हे आपण ठेवलेले हां खोडवा छान आले कधी नॉर्थ साईडला. म्हणजे परफेक्ट प्लॉट, म्हणजे ए टू झेड तुम्हाला जर अपडेट घ्यायचे असतील तर 7x7ला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायची त्याचा पूर्ण डॉक्टर साहेबांनी पूर्ण अभ्यास केला आणि थँक्यू थँक्यू. प्रॅक्टिकली त्यांनी अप्लाय पण केलेलं आहे. काही मोठी कमी जास्त झाली. हा येस ते कचरा मलची. डॉक्टर साहेब एक मला म्हणजे प्लॉटमध्ये एंट्री केल्यानंतर काय दिसलं सुरुवातीला हां की 7x7 असून सुद्धा पूर्ण सावली सावली Yes. आणि मध्ये येस म्हणजे जनरल आता कंडिशन काय झाली की जिथे 5x6ची लागवड आहे किंवा 5x7ची जिथे लागवड आहे तिथं पण ऊन तिथे ऊन म्हणजे बंच लागल्यावर सुद्धा 4 ते 5 पानं फक्त घेतले. राहिले म्हणजे आपल्याला आपलं पानं डाऊन झाले. झालेलं. हे पानं अजून बी टिकून ठेवले. व्हेरी गुड थँक्यू. म्हणजे मला काय वाटलं की नाही नाही काहीच नाही अजून बी बघा म्हणजे Yes. आता याला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पानं अजून. व्हेरी गुड. आणि हे पण मोजतो ना आपण, ह्याची पण पानं मोजतो. येस 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 त्याचे पानं तर वाढतीलच ते. आता ती वाढणार या मेन झाडाची पानं. नाही. मला हे प्रिन्सिपल खूप आवडलं. Yes. म्हणजे हे पुढची पिढी लगेच 6 months मध्ये. हा लगेच सुरू होतं ना हे. आणि त्याची बी हेल्थ एकदम मस्त. फ्रूट केअर केलेलं आहे. मराठीत सांगायचं की मराठीत Yes. सांगा. फ्रूट केअर केलेलं आहे. फ्रूट केअरमध्ये आम्ही हे निसल्यानंतर बंच कवर लावलेला आहे. खाली आलेले आम्ही बुंदा मोजला साधारण 40 ते 45 झालं की 8 to 9 आम्ही ठेवलेले आहेत. अंदाज 25 ठेवले आहेत. म्हणजे ते 8 to 9 बंचेस ठेवले आहेत. आणि बाकीचे 1-2 थंब ठेवलेत आणि पोटली बांधलेली. पोटलीमध्ये 19 शेण काला आणि वायसिनोमॅटा हे असं. आणि हे टॅगिंग केले म्हणजे डेट्स काढण्यासाठी किंवा कट. आता हे किती प्रकारचे टॅगिंग आहे तुमचे? 3 प्रकारचे. 3 प्रकारचे. लाल ब्लू आणि येलो. येलोइश. हा मधला आहे का? हा मधला आहे. हा मधला. लाल सुरुवातीचा सुरुवातीचा आणि येलो लास्ट आता स्टार्ट केलेलं आहे. आणि त्याचे घड पण कमी ठेवलेले आहेत कारण ते दोन्ही एका टायमाला पिकले पाहिजे. बरोबर. म्हणजे 9च्या ऐवजी 8 ठेवलेत आता. हेट ठेवले. असं. बरोबर. टॅगिंगचं महत्त्व तुम्हाला जवळपास समजलेलं असेल जर तुम्ही किसान पाठशाला बघत असाल तर.
आता ही टॅगिंग जी आहे ना, निळा धागा बांधलेला, ही एका वेळेस कटणार. लाल त्याच्या आधी कटणार आणि पिवळा याच्यानंतर कटणार. याला आपल्याला पुढे न्यायचं की ही एक्सपोर्टची चॉईस आहे. ही एक्सपोर्ट आणि जमीन आणि केळीचं शरीरशास्त्र, त्यासाठी हा पॅटर्न आहे. इतका पाऊस होता तरी काय नाही काहीच नाही दिस पॅटर्न मुळे. येस. हा दादा टेकर लो हां, माझे ही जी गॅपिंग आहे ना, ही एकदम बरी येस या पद्धतीने. गॅपिंग असं पाहिजे. येस येस. येस हे मला पण कळतं सर, पण ते क्या बात आहे. माझ्या हातातच नव्हतं ते थंडीमुळे. नाही, ते थंडीमुळे आहे ते. त्याच्यामुळे एक तुम्ही थंडीमध्ये चुन्याचं पाणी वगैरे चालू ठेवलं होतं चालू ठेवलं दर 8 दिवसांनी. नाही, ओनली वन्स एकदा चुन्याचं पाणी एक सल्फर ड्रिप मध्ये सोडलं. मग डबे ठेवले. नोव्हेंबरच्या आधी येण्याचं सांगितलं होतं. 15 नोव्हेंबर नंतर दोनदा दिलं मी चुन्याचं पाणी. दर 8 दिवसांनी पाहिजे होतं. नाही, मी 15 ते दिवसात. थंडी कंटिन्यू चालू राहिली आणि काळी माती आहे आपली येस ओके त्यासाठी. ओके ओके नेक्स्ट टाइम ठीक आहे. संपूर्ण असं पाहिजे होतं. हां म्हणजे असं गॅपिंग घ्या बघा ते थंडीमुळे काही ठिकाणी आकार नाही. ठीक आहे, याच्यावरनुसार बी असतं ते. हो सर चिलिंग आहे का नाही तुम्हाला ते त्याच्यात बघायला पाहिजे पहिल्या ह्याच्यात झालंय का नाही पण चिलिंग. अंदाजा लगा सकते हैं आप कितना वजन इसका आ सकता है. जो केला खेती करते हैं ना, जो किसान, उनको पता होगा कि ये क्या आउटपुट देगा. बढ़िया. सर सब ऐसा निघला था सब म्हणजे अशीच सगळी असेच निघाली. निघालं. हो आणि आम्ही हे बॉम्बेला पाठवलं 10 रुपयाला एक केलं. क्या बात. त्याचे 10,000 रुपये झाले. मक्याच्या कणसाचे 60,000 रुपये झाले. शेतकऱ्यांना ऐकाय थोडं हे interesting आहे. Interesting आहे. मी मुंबईला पाठवलं, हे 10 रुपयाला एक कणीस गेलं. कमळ. म्हणजे कमळ तोडल्यानंतर मी आम्हाला वेस्टेज दिसायला लागलं होतं. मी म्हणलं, पिशवीत बांधून बॉम्बेला पाठव. क्या बात. आणि कोणी करत एक्स्ट्रा इन्कम साठी ऐकून घ्या. एक्स्ट्रा इन्कम एव्हरीबडी सपरेट म्हणजे सबजण. केळी म्हणजे कल्पवृक्षच मानतात त्याला. हा येस. सगळं त्याचं पान, फूल, फळ सगळं कामाचं असतं. आणि मेन म्हणजे ही जमीन खूप छान होणार. तर आता अजून पोटॅश टाकू का म्हणजे हा, माझ्याकडे टाकू नाही माझं ऑर्गॅनिक पोटॅश आहे म्हणजे फॉर्म मोलॅसिस तयार केलेलं मी. ओके ओके. 10 आहे ना तो प्रोजेक्ट. नाही तो प्रोजेक्ट तर आहेच. हा. मी एक कारखान्याने मला चीप दिलं. अच्छा तर अच्छा. साधारण माझ्याकडं 10 टन पोटॅश आहे. हा. तर एक 2 चालेल चालेल द्या ना, बिनधास्त. काही नाही problem. पोटॅशची गरज आहे त्याला. तुम्ही कुठल्याही फॉर्म मध्ये द्या पोटॅश. ते पोटॅश Quality वर देतात. म्हणजे एकरी 2 पोती टाका नाही तर 3 पोती टाका. क्वालिटी इन्क्रीज होईल त्याच्यात. अजून क्वालिटी. पहिला वाला. पहिला कुठे थंडीमुळे मार खाल्ला होता पहिला. लाल टॅगिंग लाल. याला तर नाही करणार. नाही अजिबात नाही. व्हेरी गुड अजिबात नाही. नाही चिलिंग नाही. ह्याच्यावर करायचं. नो चिलिंग. हां हां. तुटत नाही. नाही. अजिबात नाही. क्लीन एकदम क्लिअर. क्या बात आहे. गुड आय वॉज वेटिंग फॉर टेंशन नाही युअर. लिहायचं. हां टेंशन नहीं. येस. ये ग्राफ ही ऐसा है. आधा टेंशन. ग्राफ ही असा आहे. आणि सर हे बरोबर आहे का डिस्टन्स असं हे हा ग्राफचा. कारण काही जणांनी मधनं चर घेतलेली 7x7 मध्ये आपलं तेजस तासगावला घेतलेलं आहे. त्यांची माती पण तशी आहे सर. असं आहे का. हां, मातीच्या ह्याच्यानुसार म्हणजे हाही चालतो आणि ते तो पण चालतो. तो पण चालतो. पण हा चालेल ना. मी त्याच्यात काय आहे, तुम्हाला आता हा जो पॅटर्न आहे ना, याच्यात तुम्ही कचरा टाकू शकता. त्याच्यात नालीमध्ये तो नालीमध्ये कचरा जाईल. नाही हे बरं आहे कचरा. हां, दोघं चालतात त्याच्यात. काही प्रॉब्लेम. म्हणजे हे जे प्लांटचे परत पडणार ते इथंच पडणार. सर आता तुमचा सल्ला परत बनानाच लावू ना बिलकुल. विदिन म्हणजे 8 एकर्स.